सोलापूर महानगरपालिका सभागृहात श्रीदेवीताई जॉन फुलारे यांची पाणी प्रश्नावर जोरदार मागणी. जुनी मिल लक्ष्मी विष्णू चाळ थोबडेमळा परिसरात पाण्याची तीव्र टंचाई व अनेक दिवसांपासून विविध अडचणी नागरिकांना भेडसावत आहेत. या गंभीर प्रश्नाची दखल घेत नगरसेविका श्रीदेवीताई जॉन फुलारे यांनी सोलापूर महानगरपालिका सभागृहात हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला. या भागातील नागरिकांना नियमित व पुरेसा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी जोरदार मागणी श्रीदेवीताई फुलारे यांनी सभागृहात केली. पाणी समस्येमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी नगरसेविका श्रीदेवीताई जॉन फुलारे यांनी आक्रमक भूमिका घेत पाणी प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या या ठाम आणि रणरागिणी भूमिकेमुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्या सातत्याने लढत असल्याची भावना यावेळी उपस्थितांमध्ये दिसून आली. परिसरातील रहिवाशांनी या प्रश्नावर तातडीने कारवाई करून नवीन पाईपलाईन मंजूर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. गेले 40-50 वर्षापासून हे पाण्याचा प्रश्न आपल्याला काय सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे हे सांगा. रोजच्या रोज आपण सांगायला बघतो की अधिकाऱ्यांना अनेकदा आपण उत्तरं द्यायला बघतो. अधिकारी उभारतात तेच चाललेलं आहे. त्यांनी काय उत्तरं देत नाहीत, काय नाही. अधिकारी त्या पद्धतीने जाऊन काम करत नाहीत, काय नाही. आणि सोलापूर शहरामध्ये आमच्या तर प्रभागामध्ये आपण बघतो की लक्ष्मी विष्णू चाळच्या ठिकाणी मळा असलेलं काय ते लोक टॅक्स वगैरे भरायला बघतात अनेक पद्धतीने. त्या लोकांना पाणी अजिबात येत नाही. मध्ये मी एक सोबे साहेबांना वगैरे जागेवर कधी घेऊन गेले. त्या ठिकाणी पाण्याची लाईन मध्ये पूर्ण सगळं चढलेलं आहे आतमध्ये सगळे. त्याचा जरा खुलासा करून द्यावं, पाण्याची लाईन कधी टाकण्यात यावं. हातवाडचा बराच भाग कव्हर होणार आहे. परत फुलारी मॅडमच्या वॉर्डामध्ये आम्ही फिरलो, तिथे वस्तुस्थिती आज गाठी झालेल्या आहेत. तरी सुद्धा भाग कट करून आम्ही प्रेशरनं पाणी दिलं. गेल्या गेल्या त्यांना पाणी आलं, सगळीकडे फिरलोय आम्ही. पाणी साधा एक दिवसाचा प्रश्न झाला, आता रोजचं तेच व्हायला बघतो ना. आता उद्या पाणी सुटल्यानंतर तेच प्रॉब्लेम यायला बघणार ना. तुम्ही आता साधा आल्यानंतर पाणी यायला बघतो, त्या पडी काय येत नाही सांगा. आणि अजून एक मुद्दा आहे आपण बघतो की एवढे आपले बोर वगैरे का दूर दिले ते सांगा. त्याचा जरा खुलासा करायला सांगा. तुम्ही एकीकडे 8 दिवसाला पाणी द्यायला बघता. नागरिकांना पाण्याची सोय कुठली केली पाहिजे. बोर बंद आहेत, बोर रिपेअरिंग होत नाहीत, काय नाहीत. दोन अधिकाऱ्यांना आपण फोन लावले, ते लोक फोन उचलत नाहीत. जागेवर